धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। गेली 2 तासापासून धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे। आपण जर पाहिलं समोर तर या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर जी कमान आहे त्या कमानीवरती काही शेतकरी बांधव बसलेले आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी गेली 4 दिवसापासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणाला समर्थन म्हणून आज धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आणि चक्काजाम करण्यात आलेला आहे। काही महिला जी आहेत ती झाडावर चढून आंदोलन करत होत्या आणि काही बांधव सुद्धा झाडावरती चढले होते। त्यांची समजूत काढून कशातरी ते आता आंदोलनस्थळी थांबलेले आहेत। मात्र हे आंदोलक जे आहेत त्यांनी आंदोलन आणखी मागे घेतलेले नाहीये। येणाऱ्या मंगळवारी मंत्रालयामध्ये जी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाईल त्या निर्णयावरती हे आंदोलन जे आहे ती थांबवणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये ज्यांची जनावरं दगावली, ज्यांची शेती वाहून गेली त्या शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर 50,000 रुपये हेक्टरी मदत करा अशी या आंदोलकाची मागणी आहे। दुसरी मागणी म्हणजे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत सरकारने द्यावी अशी त्यांची मागणी आहे। अशा अनेक मागण्या जी आहेत त्या घेऊन हे आंदोलन करतात। गेली 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी असतील किंवा तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राणाजयसिंह पाटील असतील यांनी या आंदोलकाची समजूत काढली। मात्र हे आंदोलक जे आहेत ते आंदोलनावरती ठाम राहिलेले आहेत आणि मंगळवारपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचं त्या आंदोलकांनी आपल्याला सांगितलंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।